मैदानात त्या ठिकाणी बॉल चॉईस करण्यासाठी दिला जातोय. दोन्ही पंच त्या ठिकाणी आमचे जोडले गेलेत आणि त्याचबरोबर आमचे ऑफिशियल तिसरे पंच योगीराज महाराज बुटेरे सर बॉलची बॅग त्या ठिकाणी घेऊन गेले आणि एक माहोल बनवला. तीन पंचांचं मनापासून आपण कौतुक करूयात. थँक्यू डीजे. ही डीजे गणेशची खासियत आहे आणि मैदानावरती आपण पाहता योगीराज महाराज बुटेरे सर यांची एंट्री झाली आणि त्यांच्यासाठी एक सुगम संगीत या ठिकाणी वाजलं. जाऊया मैदानावरती. मॅचला सुरुवात होत आहे. आजच्या रजनीचा हा पहिला सामना आपण पाहू शकताय. संध्याकाळच्या 17 मध्ये आपण संधी प्रकाशात एक मॅच खेळवली. सामना क्रमांक 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल कट केलाय. पॉइंट वरती अगदी सुंदर फिल्डिंग. चेंडूला त्या ठिकाणी पकडलं आणि निश्चितच आपण पाहताय तर या बॉलवरती एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. सलामीची जोडी बॅटिंग करत असताना मैदानावरती तुम्ही पाहताय तर श्री गणेश इंदगाव संघ सलामीसाठी जोडी मैदानात उतरली. एका बाजूनं पंकज कडव आणि दुसऱ्या बाजूनं विशाल कडव. सलामीचे दोन्ही आघाडीचे फलंदाज. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकासाठी ऋतिक भोईर पहिलं षटक या ठिकाणी हाताळतोय. हा चेंडू चांगला टाकलाय. अतिशय दर्जेदार हा चेंडू सरळ विकेट किपरच्या स्वाधीन जात असताना पहिलं षटक चालू आहे. ऋतिक भोईर ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी. बीपीएल मध्ये सुद्धा ज्याला खेळताना आपण पाहिलं. अतिशय हरहुन्नरी आणि सतत धावपळ करणारा हा हरहुन्नरी मुलगा. इथे आपण पाहताय आपल्या संघासाठी पहिलं षटक पॉवर प्लेचा हाताळतोय. चांगला टप्पा. अतिशय अनुशासित गोलंदाजी यावेळेस करत असताना पहिल्या षटकाचा खेळ पॉवर प्ले मध्ये आपण आहोत. पहिला बॉल आपण पाहिलं तर स्क्वेअर कटच्या माध्यमातून एक सिंगल आली. त्यानंतरचे सलगचे 2 बॉल डॉट येत आहेत आणि धावफलकाला जर आपण पाहिलं तर इथून गती आणि उंची देण्यासाठी प्रयत्न जरूर करतायत. मात्र गोलंदाज ऋतिक भोईरचा टप्पा अचूक राहिलाय. हा चेंडू पाहिला जातोय. चेक केला जातोय. अंपायर डिसिजन वाईट बॉल. ऑफिशियल अंपायर तरुण डे सर. त्यांच्या समवेत डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सर आणि टेनिस क्रिकेटचा बका डॉन कल्याण ग्रामीणचे योगीराज महाराज बुटेरे सर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये कामगिरी पार पाडतायत. पहिलं षटक ऋतिक भोईर राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस कट केलंय. पुन्हा एकदा धोक्याची सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली. एक धाव इथे धावफलकाला ऍड केली जाईल. 2 सिंगल तुम्ही पाहिल्या. ऋतिक भोईरच्या माध्यमातून जे षटक टाकलं जाते चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. बदलापूर प्रीमियर लीगच्या या वर्षीच्या हंगामात आपण पाहिलं कालच मेगा फायनल पार पडली. कालच बदलापूर प्रीमियर लीगची मेगा फायनल पार पडली. जाणता राजा क्रीडा मंडळ हा संघ तुम्हाला मेगा फायनल मध्ये पाहायला मिळाला. ऋतिक भोईर त्या संघाचा नक्कीच सहभागी खेळाडू. इथे स्विचिट अटेम्प्ट सक्सेसफुल निश्चितच होत नाही आणि एका धावेची मदत मिळेल. लेग बाईटचा पंचांचा इशारा येतोय. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर अत्यंत अनुशासित राहतंय. अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारू दिला नाहीये. स्कोरबोर्ड वरती 4 धावा. पंकज कडव 1 धावेवरती आणि विशाल कडव 1 धावेवरती या ठिकाणी बॅटिंग करतायत. 1 धाव वाईट बॉलची, 1 धाव लेग बायची. स्ट्राइक वरती फलंदाज विशाल. इथे कट करण्याचा प्रयत्न कदाचित कडा लागलीये. विकेटच्या मागे चांगला झेल. पंचांनी बोट आकाशाकडे करत असताना फलंदाज झालाय फेल. पहिली विकेट आली विशाल कडवच्या रूपानं. फलंदाज बाद.
पण पाहताही ज्या वेळेला विकेट मिळाली ऋतिक भोईरनं त्या ठिकाणी सेलिब्रेशन जर तुम्ही पाहिलं असेल बेडूक उडी सेलिब्रेशन अतिशय जबरदस्त हे षटक त्यानं फेकलं आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा सुद्धा रोखल्या शेवटी जाता जाता विकेट सुद्धा मिळवली डॉट बॉल येत होते आणि प्रेशर क्रिएट झालं विशाल कडवरती आणि पहिली विकेट मिळाली षटक क्रमांक पहिलं संपलंय धावफलकावरती 1 बाद 4 धावा श्री गणेश इंदगाव आणि त्यांना फाईट देत असताना टीम मैदानात जय भवानी सावरे या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा मुकाबला संध्याकाळचं सत्र अगदी आपण पाहताय तर फ्लड लाईटमध्ये जगन्नाथ क्रीडा संकुलाचं सौंदर्य खोलून दिसतंय मैदानावरती सुद्धा प्रेक्षक राजाची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते बदलापूर प्रीमियर लीगचं पर्व इथे पार पडलं कालच्या दिवसामध्ये मेगा फायनल आपण एन्जॉय केली दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण सर्वांनी एन्जॉय केलं आणि आज पुनश्च एकदा अजून एक मानाची अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा पार पडते कुणाल भोईर आलाय बुमरा स्टाईलला बुमरा ऍक्शनला मॅच करतो इथे फटका चांगला खेळला अगदी जबरदस्त टाइम करत असताना फिरून मारलंय चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल 4 धावांसाठी चौकार भाईजान संध्याकाळचं सत्र यश श्याम मस्तानी त्याबरोबर क्रिकेटचा हा तडका संध्याकाळचं सत्र आणि अतिशय दर्जेदार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते शिवछत्रपती चषक 2026 मध्ये आपण आहोत छत्रपती सीसी कुळगाव आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांचं हे जबरदस्त सदाबहार आयोजन गीतेश दादा ठाकरे संदेश दादा देसले त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण मित्र परिवार तेजस दादा ठाकरे सनी भोईर निश्चितच भरपूर बिझी असणारी ही सर्व मंडळी सनी भोईर सर म्हटलं म्हणजे एक नामवंत पंच आज त्यांना आयोजनाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती इथे सुद्धा फटका त्यांनी जबरदस्त एक्झिक्यूट केलाय सलगचा हा दुसरा जबरदस्त प्रहार धावा मिळतील 4 चौकार थँक्यू सो मच छत्रपती सीसी मंडळाचं हे टायटल सॉन्ग आपण ऐकताय छत्रपती चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपण सर्वजण आहोत अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे इथे आपण पाहताय तर संध्याकाळच्या सत्रामध्ये हे जबरदस्त माहोल बनलंय षटक क्रमांक 2 मध्ये चाललेला खेळ आणि इथे तुटून पडलाय बॅट्समन प्रतीकच्या बॅटमधनं आलेला एक चौकार त्याचबरोबर पंकजच्या बॅटमधनं आलेला या षटकातील एक चौकार आणि या दोन चौकारांच्या मदतीने इथे स्कोरबोर्डला चांगली चालना मिळाली एकंदरीत धावा बनल्या 13 अगदी काही वेळापूर्वीच कॉमेंट्री बॉक्समध्ये आयोजन समितीच्या वतीनं एक चहाचा प्याला आमच्यासाठी आला संध्याकाळच्या सत्रामध्ये चहा तर हवाच असतो एक कडक चाय की प्याली हो कोई उसे पिलाने वाली हो चाहे गोरी हो या काली हो सीने से लगाने वाली हो फटका निश्चितच फसलेला आहे आणि यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना
इथे मात्र कमबॅक केलं गोलंदाज प्रतीक कडवनं, फलंदाज मैदानाच्या बाहेर, क्लीन बोल्ड. भिनारपाडा संघानं थांबायचं आहे. भिनारपाडा संघ आपण कुठेही जाऊ नका. आयोजक काही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत, त्या सूचना आम्ही तुम्हाला देत आहोत. भिनारपाडा संघ जो या अगोदर विजेता ठरलाय त्यांनी कुठेही जाऊ नका. स्पर्धेचा स्वॅग आहे आणि त्याचबरोबर मॅडी धुळे सरांच्या आवाजाची आग आहे. जबरदस्त जलवा पाहायला मिळेल ही संपूर्ण स्पर्धा. येथे 5 दिवस आपण सर्वजण एन्जॉय करणार आहात. बरोबर वेळेमध्ये सुरुवात केली. ग्रँड ओपनिंग सेरेमनी पार पडला. पहिला सामना सुद्धा सुंदररित्या इथे आपण निश्चितच पाहिला. भिनारपाडा संघानं संध्याकाळच्या सत्रामध्ये मैदान मारलं. हा दुसरा सामना या ठिकाणी प्रदर्शित होतोय. एक बाजूने तुम्ही पाहताय तर जय भवानी सावरे या संघासाठी इथे षटक तिसरं चालू झालंय. आकाश आलाय आणि आकाशवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. त्या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली आहे. स्कोर कार्डला जोडली जाईल. 2 धावांची मदत येते धावफलक 15 वरती. शिवप्रेमी भिनारपाडा संघानं पहिला सामना जिंकला. सिद्धिविनायक काराव संघाला परास्त केलं. त्यानंतरची ही दुसरी मॅच मैदानावरती. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल आपण पाहताय बनल्या त्या 15 धावा. चांगली अनुशासित गोलंदाजी यावेळेस करतायत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात ऋतिक भोईर येतोय. तिसऱ्या षटकासाठी या ठिकाणी बोलावलंय. पहिलं षटक वैयक्तिक त्यानं टाकलं. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. 2 षटकांसाठी 11 मिनिटं गेलेली आहेत. ऋतिक भोईर आपण सूचना लक्षात घ्या. कॅप्टन एक्स्ट्रा 1 मिनिट जे गेले ते कव्हर करावं लागेल. यावेळेस उचललंय, फटका सुंदर खेळलाय, लॉप केलंय. फिल्डर वाट पाहतोय द्विधा मनस्थितीमध्ये. झेल पकडायचा की चेंडूला पकडायचं टप्प्यावरती हा एक प्रश्न होता. शेवटी निर्णय बदलला. मागे जाऊन चेंडूला अडवलं, पकडलं, फेकलं. धावा 2 धावा मिळताय. स्कोर कार्ड 2 धावांच्या मदतीने पुढे जाताना सरकलं ते 17 वरती. 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. सुंदर अप्रतिम आयोजन नियोजन या स्पर्धेचं. गेली कित्येक दिवस या स्पर्धेची चर्चा होती. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा अगदी हौसे मौजे सुरुवात केली. फटका चांगला आहे. पिकअप स्ट्रोक अगदी अप्रतिम. डोळ्यांचं पारणं फेडतोय. फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला. बिग हिट, मायटी ब्लो, षटकार.
इथून हल्ला चढवलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये शांत होता पंकज, मात्र या षटकावरती तुटून पडलाय. त्याला माहिती आहे मला 5 षटकं मैदानावरती थांबणं गरजेचं आहे. संघाचा बॅकबोन, संघाचा तारणहार खेळाडू आहे. जिम्मेदारी खांद्यावरती स्वीकारायची होती आणि ही जबाबदारी स्वीकारली आहे. षटकार ठोकलाय. यावेळेस कडा लागली बॅटची. विकेट किपरच्या हाताला चटका दिला. थर्डमॅनला चेंडू येतोय. फिल्डरला दिला चकवा. त्यानंतर चेंडू मागच्या बाजूला अडवला जाईल. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. जीवनदान मिळालं. ऋतिक भोईरनं नक्कीच कमबॅक केलं होतं. षटकारानंतर लगेचच बाद करण्याची संधी मिळाली होती. पंकज कडव सारखा मातब्बर फलंदाज मैदानातून बाहेर पाठवण्याची संधी आली होती, मात्र या संधीचं सोनं करता आलं नाही. मित्रांनो, आयुष्य जगत असताना सोन्याच्या संधीची वाट पाहत बसू नका. आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं कसं करता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. इथे स्विचिट अटेम्प्ट, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, थ्रो खराब होता थोडासा. लेग बाईचा इशारा, सिंगल मिळेल. दोन्ही संघांचा आपण विचार करताय तर वांगणी परिसरातील 2 संघ मैदानात खेळतायत. श्री गणेश इंदगाव आणि त्यांच्या समोर श्री जय भवानी सावरे संघ इथे आपण पाहताय. तर ज्या वेळेला कॅप्टनची बाईट आपण घेतली त्यावेळेला आम्ही एन्जॉय म्हणून खेळतोय. मैदानावरती आम्हाला फार कमी खेळायला मिळतं आणि नाईटची स्पर्धा खेळणं हे एक आमचं स्वप्न होतं, हे कॅप्टननं आपल्याला जरूर सांगितलं. त्याच अनुषंगानं हा सामना तुम्ही पाहू शकता. इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. धावबाद. महाराष्ट्र पोलिसात कार्यरत आहेत, मात्र अगदी गोड मनाचा व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटवरती नितांत प्रेम. काही क्षणापूर्वी आम्ही त्यांची एक छोटीशी बाईट जरूर घेतली. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांची आमची भेट झाली. मैदानावरती नेहमी ज्या ज्या वेळेला वेळ मिळतो त्या वेळेला आवर्जून क्रिकेटच्या मैदानावरती बदलापूर परिसरात कुठेही मॅच असली तरी साहेबांचं येणं होत असतं. इथे फटका सुंदर आहे. एक टप्पा खात डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पार केलंय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. दिल से करेंगे निसार भाई शेख भाईजान यांच्यासाठी हे संगीत वाजलं. 3 षटकं संपली आहेत. 31 मिनिटं 31 धावा झाली आहेत आणि 16 मिनिटं या ठिकाणी खर्च झालेली आहेत. पहा, निसार भाई शेख म्हटलं म्हणजे लाखो की बस्ती में दिलदार हस्ती. साहेबांचं अतिशय सुमधुर संगीत वाजलं आणि ज्या पद्धतीचं कंपोजिशन या ठिकाणी गणेश सरांनी केलं, डीजे गणेश मांगरुळकर, त्यांच्यासाठी निसारबाई शेख यांच्या वतीनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. आपलं मनापासून आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. साहेबांचं एटीएम नेहमी खुलं असतं. क्रिकेटवरती आणि क्रिकेट खेळणाऱ्या सर्व दर्दी खेळाडूंवरती, त्याचबरोबर ऑफिशियलवरती नेहमीच प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहेत. लाखो की बस्ती में दिलदार हस्ती. गणेश सर यांच्यासाठी कॅश प्राइज झालं. धन्यवाद. इथे आहे 3 षटकं संपली. 16 मिनिटं खर्च केलेली आहेत. तुम्हाला 1 मिनिट जो एक्स्ट्रा गेला आहे तो इथे कव्हर करावा लागणार आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. या षटकाला सुरुवात होईल तसं 4 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करावं लागेल. या अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पॅनलाइज केलं होतं, सूचना लक्षात घ्या.
अत- धन्यवाद. षटक क्रमांक 4 ओव्हर नंबर 4 चौथं षटक इथे सुरू होत आहे आणि निश्चितच या षटकामध्ये कशा पद्धतीने खेळ चालेल हे आपण पाहूयात. गोलंदाजीसाठी तनिष शेलार आला. तनिषच्या हातामध्ये चेंडू सोपावलाय. बॅटिंग करत असताना बॅट्समन मैदानावरती सज्ज होतोय. सिराज कडव आणि विराज कडव आणि पंकज कडव ही जोडी मैदानात. कडव बंधू, पंकज मात्र सेट आहे, त्याला मैदान धरून थांबावं लागेल. इथे फटका खेचलाय सुंदर. पूलचा देखना स्ट्रोक परफेक्ट मिडल करत असताना मिस्टर व्ही विराजच्या बॅटमधनं हा विराट फटका. धावा मिळतील 6. षटकार. पहिल्याच बॉलवरती स्वतःचं खातं त्यानं खोललं. ही इज ऑफ द मार्क विथ सिक्सर. 6 धावांच्या मदतीनं स्कोअर काढला, इथून चालना दिली. तब्बल पोहोचलं ते 37 या धावसंख्येवरती. विष्णू शिंदे सर, भाऊजींचा डान्स आपल्याला जरूर पाहायला मिळाला. हळूहळू ते पण चार्ज होत आहेत. जसे ते चार्ज होतील स्पर्धेला रंग भरण्याचं काम त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळालंय. बदलापूर नगरीचे डान्सिंग अंपायर म्हणून विष्णू शिंदे सर यांची ओळख आहे. ओव्हर नंबर 4 तनिष शेलार, ज्याचं स्वागत षटकारानं झालं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकार आलाय आणि गोलंदाजावरती प्रेशर या ठिकाणी क्रिएट केलाय बॉलर तनिष शेलार. चला, मॅच बॉल कदाचित मैदानात येतोय. जय भवानी सावरे या संघासाठी हे चौथं षटक या ठिकाणी सुरू झालंय. ऋतिक भोईरनं गोलंदाजी चांगली केली. वैयक्तिक त्यानं 2 षटकं हाताळली. पहिल्या षटकात त्यानं फक्त 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकासाठी आला. वैयक्तिक दुसरं षटक त्यानं जे हाताळलं ते थोडंसं महागडं. 3 षटकात 31 होत्या. ओव्हर नंबर 4 पहा, आपला जास्त वेळ खर्च होत आहे, थोडीशी काळजी घ्या. अन्यथा 5व्या षटकासाठी एक अतिरिक्त प्लेयर तुम्हाला 30 यार्डमध्ये तैनात करावा लागेल. बॉलर तयार. तनिष राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राइक वरती विराज आणि विराट मारा. सलगचा दुसरा फटका. बिग हिट. पूलचा देखना आणि जबरदस्त हा हिट. षटकार. जलवा. गोल टोपी वाले तेरा नाम तो बता. विष्णू शिंदे नाम नाही, ब्रँड आहे बॉस. बिनारपाडा संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी आयोजन समितीची संपर्क साधा. गीतेशजी ठाकरे सरांशी आपण संपर्क करा. बिनारपाडा संघाचे कोणीही प्रतिनिधी या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये जर असाल तर आपण त्वरित गीतेशदादा ठाकरे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. ओव्हर नंबर 4 चौथ्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ आहे. तनिष शेलार गोलंदाजी करत असताना त्याच्यावरती पहिल्या 2 बॉलवरती तुटून पडलाय विराज कडव आणि निश्चितच जसे 2 षटकार मारले इथे तुम्ही पाहताय. निश्चितच चांगला चेंडू कमबॅक केलं गोलंदाजानं.
सिंगल मिळाली, धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक 1 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचलं 44 वरती. ऋतिक भोईर यांनी जर झेल पकडली तर महेश धुळे सर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. आणि झेल आलाय कदाचित, मात्र त्याच्या डोक्यावर फ्लाय झालाय. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग भरारी घेणारा गगनभेदी छत्रपती चषक षटकार. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मोहन वराडे आणि सत्संग शिरगाव बी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल आणि वेळेत जर आपण आला नाहीत तर 3 धावांची पॅनल्टी, 3 चेंडूंची पॅनल्टी या ठिकाणी दिली जाईल. मोहन वराडे आणि सत्संग शिरगाव बी या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. षटक क्रमांक 4 चा खेळ या ठिकाणी संपन्न होत असताना पाहायला मिळतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल बनल्यात 51. बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश इंदगाव. दोन मिनिटं एक्स्ट्रा घेतलेली आहेत. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 4 षटकांसाठी आपण 2 मिनिटं एक्स्ट्रा खर्च केलेली आहेत. एक प्लेअर आपल्याला अतिरिक्त 30 यार्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल, म्हणजे सीमारेषेवरती फक्त 4 प्लेयर्स असतील. संध्याकाळचं सत्र, थंड गुलाबी हवा मैदानात वाहत असताना, हिरवगार मैदान, हिरव्यागार गालीच्या वरती चाललेला हा क्रिकेटचा थरार, जगन्नाथ क्रीडा संकुल आणि या क्रीडा नगरीचं खुलून आलेलं सौंदर्य तुम्ही पाहताय. आणि या माहोलमध्ये व्हेरी गुड क्रिकेटिंग ॲटमॉस्फिअर मध्ये आपण सर्वजण एन्जॉय करत आहात. छत्रपती चषक 2026 लास्ट ओव्हर, शेवटचा अंतिम निर्णायक षटक सुरू होत आहे. बॉलर तयार, सोहम आला. हा चेंडू पाहिला जातोय. लाईन पाहतायत पंचांनी, चेक केलं, पाहिलं आणि शेवटी या ठिकाणी इशारा करत असताना पाहायला मिळत आहेत व्हाईट बॉल. लेट बट थेट हा इशारा येतोय. सिंगल मिळेल. अवांतरची स्कोरबोर्ड 53 वरती, 53 ऑन बोर्ड. लास्ट ओव्हर सोहम भोईर. इथे फटका खेळलाय स्क्वेअर लेगला. एक सिंगल मिळतीये. 1 धावेच्या मदतीने स्कोरबोर्डला चालना मिळेल. धावफलक 1 धावेच्या मदतीने 54 या आकड्यावरती. मोहन वराडे आणि सत्संग शिरगाव बी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल. आमच्यासोबत 12th मॅन जसे फटके मैदानावरती बॅटिंग करत असताना विराज आणि पंकज मारतायत, इथे सेलिब्रेट करतोय. प्रत्येक फटक्याला इथे एन्जॉय करतोय. महत्वाची भूमिका तो पार पाडतोय. इथे फटका चांगला खेळलाय आणि आता पुन्हा एकदा कैवल्याचा आवाज आलाय. बादशाबाई चौकार. मान्यवर नितीनजी गवळी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती. नितीनदादा गवळी आपलं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. इथे हा चेंडू पहा, चांगल्या पद्धतीने निश्चितच जज केलाय. लेग स्टंपला सोडून जातोय. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. 1 धाव येते. स्कोरबोर्ड 1 धावेच्या मदतीने पुढे जातं. 59 धावा स्कोरबोर्ड वरती, 59. लास्ट ओव्हर शेवटचं षटक.
लांबणीवरती पडलेलं पाहायला मिळेल. एक चेंडूसाठी 2 व्हाईट बॉल. इथे सुद्धा फटका चांगला खेळला आहे. सीमारेषेवरती अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अगदी वेगानं क्विक आला. विशाल त्या ठिकाणी चेंडूला पकडलं, फेकलं आणि धाव या ठिकाणी आपण पाहताय. तारांबळ दुसऱ्या धावेसाठी आले आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या आणि तिसरी धाव सुद्धा 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. मान्यवर मंगेश दादा भादावकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेबांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. विनंती आहे आपण या मंगेश दादा भादावकर, विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं छत्रपती सीसी कुळगाव आणि आयोजन समितीच्या वतीनं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. शेवटचं षटक या ठिकाणी आणि चांगली पार्टनरशिप पंकज आणि विराजच्या मध्ये पाहायला मिळतीये. इथे हा फुलटोस चेंडू, फिल्डिंग चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पाहायला मिळतीये. फिल्डिंग चांगली होतीये, मात्र ज्या पद्धतीनं थ्रो मगाशी एक्झिक्यूट केला थोडासा खराब आणि सिंगलचं रूपांतर डबलमध्ये झालं. धावा धावफलकावरती भरपूर बनतायत. टोटल 62 वरती जाऊन पोहोचली. 62. आमच्यासोबत ऑफिशियल स्कोरर इत्यंभूत संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत सातत्यानं पोहोचवण्याचं काम इमाने इदबारे जे करतायत. नामवंत स्कोरर म्हणून हळूहळू नावारूपास येत असताना जगन्नाथ क्रीडा संकुलावरती झालेली ऐतिहासिक स्पर्धा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये सुद्धा ज्यांना तुम्ही पाहिलं, कालच्या BPLच्या पर्वात सुद्धा आमच्या सोबत होते आणि आज पुन्हा एकदा आपल्या सेवेमध्ये रुजू झालेत आमचे मित्र रोहित पिसेकर, ऑफिशियल स्कोरर, ज्यांचं आम्ही मनापासून कौतुक करतोय. अतिशय चांगली स्कोरिंग, इत्यंभूत माहिती बरोबर अप टू डेट आपल्यासोबत या ठिकाणी जोडले असताना देत आहेत. त्यांचं मनापासून आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. सुस्वागतम. त्याचबरोबर इथे आलेली ही विकेट रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. 5 षटकांचा हा खेळ इथून संपलेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्या टोटल 63 धावा आणि धावा बनवाव्या लागतील 64. मान्यवर नरेशजी यशवंतराव साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दादांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नरेशजी यशवंतराव साहेबांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. मोहन वराडे आणि सत्संग शिरगाव बी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचं आहे. नाणेफेकीचा कौल पार पाडला जाईल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन जर या ठिकाणी उपस्थित नसतील तर आयोजन समितीच्या वतीनं पॅनल्टी जाहीर केली जाईल. 3 बॉलची पॅनल्टी असेल. मान्यवर नितीनदादा गवळी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करूयात. नितीनदादा गवळी आपणास विनंती आहे आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. वराडे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत आणि चला विनंती आहे सत्संग शिरगाव बी या संघाचे कॅप्टन आपण त्वरित टॉस करण्यासाठी या. वराडे संघ या ठिकाणी उपस्थित आहे. चला वराडे टीमचे कॅप्टन आपण या मोहन आणि सत्संग शिरगाव बी या संघाचे कर्णधार आम्हाला जोडले जातील. दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस केला जाईल. मान्यवर नितीनदादा गवळी ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. या निमित्तानं आपण पाहिलं तर भरपूर मान्यवरांची उपस्थिती आपल्या सोबत. चला शिरगाव संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतो आहोत. छापा कॉल वराडे संघाचा कॉल आहे आणि काटा आलाय. सत्संग शिरगाव संघाने टॉस जिंकलाय. पाहुण्यांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. याच दरम्यान शिरगावचे शाखा प्रमुख मान्यवर किरणजी मालुसरे, देवेंद्रजी मालुसरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे.
आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. दादांना विनंती आहे आपण मंचावरती या. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. फिल्डिंग करण्याचा निर्णय शिरगाव संघाने स्वीकारलेला आहे आणि नेक्स्ट मॅच मध्ये वराडे संघाला बॅटिंग करावी लागेल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. शिरगाव शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख मान्यवर देवेंद्रजी मालुसरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. क्रीडा नगरीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. त्याचबरोबर मान्यवर संदीप दादा हिरम आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय. आपलं सुद्धा सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी मंचावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला प्रार्थनीय होती. सर्व मान्यवर मंडळी आवर्जून आपला अमूल्य वेळ आपल्यासोबत या ठिकाणी देत आहेत. शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. आदरणीय नितीनदादा गवळी या ठिकाणी आपल्याला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. आयोजकांच्या वतीनं हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पार पाडतो आहोत. त्याचबरोबर मंगेश दादा भादवडकर या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. दादांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करूयात. आयोजन समितीच्या वतीनं हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. संदेश दादा देसले या स्पर्धेचे मुख्य आयोजक, ज्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. त्याचबरोबर मंचावरती शिरगाव शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख आदरणीय देवेंद्रजी मालुसरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करूयात. युवा नेतृत्व देवेंद्रजी मालुसरे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक नितेश दादा ठाकरे, ज्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडतो आहोत. त्याचबरोबर मंचावरती आदरणीय पवनदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. सन्मान आपण करतो आहोत. आलेल्या प्रत्येक अतिथीगणांचा शुभ सन्मान. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि या अनुषंगानं आलेल्या प्रत्येक अतिथींचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आपण सर्वजण येत आहात आणि मंचाची शोभा वाढवलीत. आपलं सर्वांचं मनापासून आभार. पवनदादा पाटील यांचा हा सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. त्याचबरोबर मंचावरती आदरणीय संदीपदादा येरम या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करतो आहोत. मी आयोजन समितीच्या वतीनं संदेशदादा देसले, नरेशदादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. त्याचबरोबर मंचावरती मंगेशदादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करूयात. ही सर्व मान्यवर मंडळी आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्यासोबत जोडले जात आहेत. आयोजकांच्या विनंतीस मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात आणि आपला अमूल्य वेळ या ठिकाणी व्यतीत करत आहात. आपलं सर्वांचं आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. मंचावरती आदरणीय वैभवदादा इवले या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचा शुभ सन्मान आपण करूया. आज प्रॉपर किटमध्ये मॅचमध्ये खेळताना सुद्धा पाहायला मिळतील. वैभव दादांचा शुभ सन्मान हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुनश्च एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं शब्द सुमनाने हार्दिक सहर्ष स्वागत. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे, ज्या ठिकाणी विद्यमान सामना सुरू झालाय आणि समालोचन कक्षामधून आम्हाला साथ देत आहेत व्हॉइस ऑफ मानकिवली बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष
डायनॅमिक व्हॉइस ऑफ बदलापूर राहुल चव्हाण सर आपल्यासोबत. थँक्यू सो मच. सह्याद्रीचा सिंह करतो तो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र बाजा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आम्ही करतो या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मानपूर्वक स्वागत. ऑन साईडला गॅपमध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जय भवानी सावरे टीमला येतोय चौकार. विशाल ही जोडी मैदानावरती पार भीतीये. विशालच्या बॅटमधून विशाल फटका आपण पाहिलाय. पुढचा बॉल डॉट बॉल. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक टीमची टोटल स्कोरवर वरती 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 54 धावाचं लक्ष्य या मॅचमध्ये अजूनही 4 ओव्हर अर्थात 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 24 बॉलमध्ये इथून 41 धावा इथून चेस कराव्या लागतील. सिद्धांतजी राऊत यांचं एकदा जरा वेलकम स्वागत आहे. खरं तर टीम कुळगावचे एक चांगले खेळाडू आहेत. सिद्धांत राऊत आपलंही मनपूर्वक स्वागत. 8 वाजून 12 खरं तर पहिल्या बॉल खेळपट्टीवरती आदळलाय आणि 6 मिनिटं घेतात पहिला ओव्हर टाकण्यासाठी. याची आपण नोंद घ्यायची आहे. स्पीडअप करा लवकरात लवकर, कारण आज जवळपास 10 मॅचचा शेड्यूल आपल्याला जरूर पार बेल, त्यामुळे लवकरात लवकर थोडंसं स्पीडअप करा. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 अनिकेत कडव दाखवलं होतं या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती पार बेल. पहिला बॉल आपण पाहिला, पहिल्या ओव्हरचा खरं तर जिथे सुरुवात झाली परफेक्ट 8 वाजून 12 त्यामुळे या मॅचमध्ये आपण पाहतोय थोडंसं स्पीडअप करायचं आहे. रितेशच्या साथीनं जोडी तुम्हाला पार मिळेल. विशाल भोपी मैदानावरती दाखल होतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना यावेळेला देखील बॅटची कडा घेतली. थर्माला खेळाडू उपस्थित. सिंगल धाव इथून एकवटी जाईल. सिंगलच्या साथीनं स्ट्राईक रोटेट होतीये. रितेश कडून आपण पाहतो एक सिंगल धाव येते आणि धावफलक आता पुढे सरकत असताना पुन्हा एकदा विशाल आलेत. 14 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरच्या मॅचमध्ये चांगला धावफलक आता सेट करण्याचा प्रयत्न. 54 धावा इथून चेस करायच्यात. याच अनुषंगानं बॅटिंग तुम्हाला पार मिळेल. चौकार षटकार येत आहेत, परंतु सिंगल डबलला देखील प्राधान्य दिले जाते या मॅचमध्ये. त्यामुळे धावफलक 14 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. बरं यार राईट बोर्ड विकेट. ऑन साईडला फटका चांगला आहे. स्कोअर लेगला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा एकदा विशाल भोपीच्या बॅटमधून बॉल सीमा पार. सिक्सर. आणि षटकाराच्या साथीने आता धावफलक वेगाने पुढे सरकतोय. पुन्हा एकदा गोलगिरकी घेतली आणि अखेर बॅटची कडा त्यांच्या मागे यष्टीरक्षक पोहोचला. विशाल भोपी ला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद.
अखेर षटकार आल्यानंतर कमबॅक करतो. विकेट भीतीये. गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत कडवला विकेट येऊन भीतीये. टीमची टोटल आता पूर्णपणे थांबली. या मॅच मध्ये 54 धाबा चेस करायच्या. त्याच अनुषंगाने आता बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे का पाहावं लागेल. यस त्यांच्या मागे थडमानचा खेळाडू सुसाट निघाला आणि कॅच ड्रॉप. पत्त्याचा बंगला जसा कोसळतो तसा डाव कोसळत चाललाय. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. पंच करायचा प्रयत्न नाही जमला. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा आणि डॉट बॉल जी समाप्ती ते होत असताना ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना काय गोलंदाजी केली आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये धाबा खर्च केला फक्त रे फक्त 9 धाबा खर्च केला. त्यामुळे धावफलक टीमची टोटल 22 आकड्यावरती आपल्याला बाल मिळेल. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. सूरज आम्हाला माहिती देतील. 18 बॉल मध्ये आता 54 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावफलक सेट तर झालाय. 22 धाबा परंतु अजून या मॅच मध्ये 18 बॉल 42 धाबाची गरज. चला चुकीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली कारण 64 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये. 54 धाबाचं टार्गेट ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली होती परंतु 64 धाबाचं टार्गेट आहे. त्यामुळे 2 ओव्हर मध्ये 22 झाल्या आणि आता 18 बॉल 44 धाबा 42 धाबाची गरज आहे. जगदीश बुरा यांचं आगमन झालं. वेलकम स्वागत आहे आपलं. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पंकज कडव दाखल होतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये पंकज कडव. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा हलकस चुंबन घेतलं आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल निघून चाललाय. फलंदाज बाद. दरम्यान क्रीडा नगरीमध्ये वराडे गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व मान्यवर रघुनाथ दादा धुळे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत सुस्वागतम. ओर टू कॉम्बॉक्स. अजून एक विकेट बीत दिए. बॅकफुटला गेले. पंच केलाय. फटका चांगला आहे
धाबा देखील चांगला बेतील एक्स्ट्रा खबरला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पोहोचतात. 2 धाबा इथे बेकार एक पडल्या जातील. नवीन बॅटर भद्रावरती नरेश शेलार दाखल झाले या मॅच मध्ये आणि शेलारला तुम्ही पाहताय 2 धाबा त्याने इथून एकवटल्या आणि त्या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक प्राय होतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाल बेल आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे. चोवीस धाबा जोडले गेल्यात. पुन्हा एकदा इथून तुम्ही पाहताय सिंगल धाबा एकवटायचा प्रयत्न होता, नाही जमलं. बॅट आणि बॉलचा संपर्क नसल्यामुळे तुम्ही पाहताय पुन्हा एकदा इथून डॉट बॉल. चांगला फटका आहे 20 पदून खेळाडू पोहोचतील. बॉलला तुम फेक करतायत परंतु बॉल सीमा पार चौकार. खबरला गॅप मोठा नाही, धाबाचा तोटा. बॉल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4-4. धावफलक वेगाने फ्लाय होतोय. टीमची टोटल आता स्कोरवर वरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील 64 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करायचं आहे आणि त्या अनुषंगाने बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. बॅकफुट गेले, पंच करायचा प्रयत्न. खेळाडू पोहोचतायत पुन्हा एकदा मिडॉन मधून वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचतील. 2 धाबा एक मिनिटाचा प्रयत्न पुढे पुढे थांबवला. सिंगल इथून मिळतीये आणि सिंगल वरती समाधान मानावं लागेल. या मॅच मध्ये धावफलक आता सिंगलच्या साथीने टीमची टोटल फ्लाय होत असताना 38 धाबा जोडल्या जातील.
परत या शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे घडले काय पाहावं लागेल. एकोणचाळीस धावा. चला अधिकचा वेळ बिलकुल खर्च नका करू. आता लगेच बॅटला सुरुवात करा. 12 बॉल 30 धाबाची गरज आहे. बॉल ट्रॅक वरती आणि घेत 3 मिनिटांमध्ये हा षटक टाकायचा. चेक. सुस्वागतम 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 या दरम्यान या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय शरदजी यादव यांचे या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. छत्रपती चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतात आणि त्यामधील चालू असेल हा पहिल्या दिवसातील आणि पहिल्या दिवस रात्रीमधील हा दुसरा सामना. वेगळ्या हाफमधून एका बाजूला सावरे संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय इंदगाव संघ. अखेरच्या अंतरावरती असणारे हे संघ आहेत आणि सध्या रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. ओ टू कम बॉक्स. पुढचा बॉल पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न होता. नाही जमलं. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा डॉट बॉल ची समाप्ती होते. या बॅटमध्ये टार्गेट मोठं आहे परंतु सावरे नाव कुठं छोटं आहे. राजेश भगत आउट झाल्यानंतर संघ थोडंसं अडचणीत सापडलाय. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहतोय ऋतिक भोईर. आरबी सिनेमॅटिक श्री स्वामी समर्थ व्हिडिओग्राफी चे स्वतः ओनर आहेत.
आणि या स्पर्धेची देखील जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. चांगले चांगले छान छान रील्स तुम्हाला जरूर त्याच्याकडून भरपूर मिळतील. सलग 3 बॉल 3 षटकार ऋतिक भोईरच्या बॅटमध्ये आले तर महेशजी धुळे यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल आणि त्यासोबत राहुल ठाणगे यांच्याकडून देखील 1,000. परंतु त्याच वातावरणाला गरम करण्याचं काम या ठिकाणी डान्सिंग अंपायर देखील करतायत. ऋतिक भोईरच्या बॅटमधून 1 षटकार जरी आला तरी देखील पमू लिये जितेश लिये यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. ही माणसं कमवलेत मी म्हणेन ऋतिक भोईरनं, कारण शांत स्वभावाचा एक शांत व्यक्तिमत्व म्हणून ऋतिकची ओळख आहे आणि प्रत्येकाच्या मनावरती राज्य तरी गाजवलं, कारण चांगले चांगले व्हिडिओग्राफी आणि त्यासोबत आपण पाहतोय फोटोग्राफी असेल, सिनेमॅटिक असेल, आपला जरूर पार बितोय. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. चांगला फटका आहे, ड्राईव्ह केला ऑन साईडला, डीपमधून खेळाडू पोहोचतात वेगानं. एक सिंगल. पंच मागचा बॉल वाईड होता का? डॉट रनआउट झाला, तो डॉट होता ना. सर प्रेक्षक हो, चुकीची माहिती प्लीज पोहोचवू नका, कारण ऑलरेडी थोडंसं डिस्टर्ब आहे. कॉमेंट्री बॉक्स बढतो यार. इथे देखील पुन्हा एकदा मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न होता. शरदजी यादव साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत. शरदजी यादव साहेब आपण आलात, आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला खर तर चावी नाही, चावीचा गुच्छा आहे. TVS कंपनीची बाईक आहे, स्कूटी आणि त्यासोबत चावीचा गुच्छा इथे सापडलाय, प्रेक्षकाने आणून दिलाय. कोणाचा असेल तर ओळख दाखवून तो चावीचा गुच्छा घेऊन जा. जर हा सामना जय भवानी क्रिकेट संघ सावरे जिंकतोय तर जय भवानी मित्रमंडळ यांच्याकडून अलिबागची ट्रिप देण्यात येईल.
ओव्हर नंबर 4चा खेळ संपला आणि आता ओव्हर नंबर 5. चांगला फटका आहे, शपल क्रॉसून खेचलाय. खेळाडू डीप मध्ये पोहोचतील त्यांच्या आबाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार. अंपायर सिग्नल 4. चला खेळाडू कक्षामध्ये खेळाडू आपण येऊन बसा. टीम सावरीचे कॅप्टन आपण येऊन बसा. ऋतिक भोईरच्या एक षटकारासाठी जितेश ले यांच्याकडून 1000 रुपये. देवदास जमदार यांच्याकडून अंकित भोईरच्या 3 बॉल 3 षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक सिंगल धाव इथून देखील ऍड होईल. ओव्हर नंबर 5चा खेळ प्रगती पथावरती असताना नेक्स्ट मॅच जय श्रीराम क्रिकेट संघ वराडे इन ऍक्शन मध्ये तुम्हाला दिसेल. स्टॅकिंग वरती ऋतिक आहेत. एक षटकार आला तर देखील कॅश प्राइज इथे लावलं गेले. फुलटॉस वरती फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर एक सिंगल. सर अधिकचा वेळ बिलकुल नका खर्च करू. अजून आपल्याला 8 मॅच इथे कव्हर करायचे आहेत. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. आणि आता निसारबाई शेख यांना देखील कळून चुकलंय कारण रिझल्ट त्यांना कळाले त्यामुळे ते देखील निघालेत. परंतु बा षटकार मारला तर अनिकेत कडव यांच्याकडून 1000 रुपये. षटकार मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथून सामना संपूर्ण झालाय. सामना जिंकलाय टीम श्री गणेश इनगाव. अभिनंदन टीम इनगाव. तर हार्डलक टीम सावरे. सलमानात मॅच आमच्यापर्यंत पोहोचा. नेक्स्ट मॅच लवकरात लवकर सुरुवात करा. आणि पुन्हा एकदा मोठ्या मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक मैची धुळे सर आणि सोमनाथजी खाडे सर. या मॅचचा मार्ग मॅच पंकज कडव 26 धावा आणि 2 विकेट. मार्ग मॅच. धन्यवाद.